दत्तात्रय भगवान प्रल्हादजींना म्हणाले की प्रल्हाद, तुमचे बोलणं ऐकून मला मोठा आनंद होतो आहे. खरं तर मी तुमचा आदर करायला हवा, कारण तुमच्या हृदयामध्ये भगवंताची श्रेष्ठ भक्ती वास करते आहे. दत्तात्रय भगवान म्हणाले, जगातल्या कोणत्याही जड पदार्थामध्ये आनंद नाही. वारंवार भागवतात हे सांगतात की जगातले जेवढे पदार्थ आपण गोळा करतो, जेवढ्या सुखाची साधनं आहेत असं आपल्याला वाटतं, त्याच्यामध्ये कुठेही आनंद नाही. सुखाची इच्छाच दुःख आहे. मी सुखी होईल, ही वस्तू घेतली म्हणजे मला सुख मिळेल, ती वस्तू घेतली म्हणजे मी आनंदी होईल, ही जी इच्छा असते, हीच इच्छा माणसाला दुःख देते. माझ्यात साठवलेल्या आत्मानंदाचाच मी उपभोग घेत असतो. माझी आत्मनिष्ठा दृढ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा, भौतिक पदार्थांचा विचार न करता मी स्वतः काय करतो, तर आत्मवस्तूमध्ये आत्मानंद येतो. आत्मवस्तू म्हणजे आत्मस्वरूप माझं जे आहे त्याच्याशी मी पूर्ण अनुसंधान ठेवतो आणि त्या आत्मानंदामध्ये निमग्न होतो. माझे 2 गुरु आहेत. एक आहे मधुभक्षिका, जी फार कष्ट संचय करते पण तिचा ती उपभोग घेत नाही. आणि दुसरा आहे अजगर. त्याच्याप्रमाणे मी निश्चेष्ट पडलेला असतो आणि प्रारब्ध भोगाने जे काही मला मिळेल त्याच्यामध्ये मी संतुष्ट असतो. एक मधमाशी जी असते ती मध गोळा करते, रात्रंदिवस तिचं काम चाललेलं असतं, पण ती मध कधी खात नाही. म्हणजे वस्तू गोळा कराव्यात पण त्याचा उपभोग घेऊ, मग स्वाभाविक आहे, जर त्याचा उपभोगच घ्यायचा नाही ती वस्तू माणूस का आणेल? बरोबर आहे, तेवढे कष्ट का करेल? हा एक भाग. आणि दुसरा भाग त्यांनी काय सांगितलंय, अजगर. अजगर सारखं खात नाही, कधीतरी एकदा खातो आणि पडून राहतो. तसं की मी काय करतो, निश्चेष्ट पडलेला असतो. म्हणजे मी फार क्रिया कर्म करत याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, त्याच्या मागे धाव, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं काही करत नाही. जे मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी संतुष्ट राहतो, समाधानी राहतो. 2 गुरूंपासून मी वैराग्य आणि संतोष या 2 गुणांचा बोध घेतला आहे. एकाच ठिकाणी बसून मी सतत ब्रह्मचिंतन करत असतो, ज्यामुळे मनात विक्षेप उत्पन्न होतो. अशा व्यवहारांपासून मी दूरच राहतो आणि ओंकाराचा जप करतो.